कारण की अखेर जनतेचे पैसे लुटून आपल्या मित्रांना देशाचे प्रधानमंत्री देतात आहेत। अखेर हे पैसे मित्रांचे आहेत की त्यांचे आहेत? कारण की अदानीला काही म्हटलं तर त्यांना त्रास काय व्हावं लागतं, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। राहुल गांधीजी आता लोकसभा चालू आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा खुलासा करणार होते आणि त्या भीतीपोटी राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप लोकशाहीला न मानणारी मोदीचं सरकार आणि भाजप यांनी जाणून बुजून केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मधातच कोर्टाचा उल्लेख करून की न्यायव्यवस्थेने केलेला आहे। आपल्याला या देशामध्ये भाजपचा एक खासदार गुजरातमधला एट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत त्यांना खालच्या न्यायालयाने आणि हायकोर्टाने त्यांना 3 वर्षाची सजा सुनावली होती, त्याला त्यांनी त्याचं सदस्य रद्द केलं नाही। या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे काही घटना झाली, जे कर्नाटकमध्ये झाली ते गुजरातमध्ये करून घेतली आणि त्याचं त्या पद्धतीचं आणि प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे। आम्ही इंग्रजाला घाबरलो नाही तर अशा लोकांना घाबरायचं काही कारण नाही आणि म्हणून राहुलजींनी सांगितलं की जे काही सजा यांनी द्यायची असेल तर यांनी द्यावी। मी जनतेच्या दरबारात जाणार आणि जनतेला सोबत घेऊन या हुकुमशाही व्यवस्थेला या देशातून उद्ध्वस्त करणार ही भूमिका राहुल गांधींनी घेतलेली आहे आणि म्हणून गांधी विचाराच्या माध्यमातून ही लढाई पुढे नेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आज सत्याग्रह आंदोलन आमचं पूर्ण देशामध्ये आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे आणि या आंदोलनाची तीव्रता पुढच्या काळात अजून वाढवत नेऊ, रोज नवीन नवीन पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू आम्ही आणि ज्या पद्धतीनं या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, हुकुमशाही प्रवृत्ती या देशामध्ये आलेली आहे, आणीबाणी या देशामध्ये आणलेली आहे, या आणीबाणीच्या आणि हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात ही लढाई आमची आहे आणि म्हणून आजपासून सत्याग्रह आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। तुमच्यावर पण एक अशा प्रकारचं केस होती, मोदींसंदर्भात पंतप्रधानांसंदर्भात तुम्ही वक्तव्य केल्याचा एक केस तुमच्यावर होती, मग तुम्ही नंतर एका वेगळ्या व्यक्तीबद्दल बोलले, त्या प्रकरणाचं पुढे काय झालं आणि त्या प्रकरणात आता एक गावगुंड्याला आपण म्हटलं तरी देशाच्या प्रधानमंत्र्यालाच लागतं, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे। तो गावगुंडा पुढे आला, त्याची बायको पुढे आली आणि त्याच्यानंतर बीजेपी त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन शांत झालं। सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळेसही माझ्या प्रतिमा पेटवण्याचं काम केलं, माझ्या प्रतिमेला जोडे चपला मारण्याचा प्रयत्न केला। या पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण जे बीजेपी करते आहे हे लोक बघतात आहेत। लोकशाहीमध्ये हे ताम्रपट्ट घेऊन आलेले नाहीत, ज्या लोकांनी यांना निवडून दिलेलं आहे तीच लोक आता यांना खुर्चीच्या खाली उतरवतील आणि गावगुंडालाही आपण म्हटलं तर देशाच्या प्रधानमंत्र्याला म्हटलं असं चोराला चोर म्हटलं तर यांनाच लागतं, डाकूला डाकू म्हटलं तर यांनाच लागतं। ही जी प्रवृत्ती बीजेपीची आहे म्हणजे हे प्रत्येक या व्यवस्थेमध्ये हे लपलेले आहेत, दडलेले आहेत, अशी परिस्थिती आज झाली। अदानीचं नाव घेतलं तर यांना त्रास का होतो, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काल मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं की सावरकरांचा वारंवार अपमान करतात आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई का करू नये। मला एक प्रश्न समजत नाही की वारंवार भाजपच्या वतीनं सांगण्यात येतं की राहुल गांधीने माफी मागितली असती तर हा प्रश्न सुटला असता। आता मला एक विचारा की सावरकरांनी इंग्रजाबरोबर माफी मागितलेली होती, त्याचे पेपर पुढे आहेत, देशाच्या समोर आहेत, त्यांच्याजवळ नसतील तर आम्ही त्यांनाकडे पाठवून देऊ। त्यांना 60 रुपयाचा महिना त्यावेळेस इंग्रजाकडून मिळत होता, त्या काळात 60 रुपये म्हणजे आजचे 6 लाखाच्या वर असेल आणि 60 रुपये महिना सावरकरांना मिळत होता। त्यावेळेच्या स्वातंत्र्यवीरांना कोणीच इंग्रज त्या पद्धतीचं हे देत नव्हतं। इंग्रजाच्या काळामध्ये त्यांना हा 60 रुपये महिना का मिळत होता, त्यांनी माफी मागितलेली होती, ते पेपर त्यांच्या समोर आहेत आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं मी सावरकर नाही, मी गांधी आहे। तर मी सावरकर नाही, मी गांधी आहे असं म्हटलं तर यांना हे काय माफीबीरांची सोबती आहेत? इंग्रजांबरोबर माफी मागायचं ज्यांनी कृत्य केलं त्याचं समर्थन हे लोक करतात आहेत। त्याच्यामुळे ही भूमिका स्पष्ट आहे। राहुल गांधींनी काही कोणाला लांछनास्पद म्हणालं नाही, मी सावरकर नाही, मी गांधी आहे एवढंच म्हटलं तर यांना त्रास व्हायचं कारण काय? भाऊ हिंदी में बताइए। एक प्रश्न राहिला, सुधीर पारवे, बच्चू कडू हे 2 जे आमदार आहेत, या 2 आमदारांना शिक्षा झालेली आहे, अशा प्रकारे मारहाणी प्रकरणात शिक्षा झाली। नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र
त्याचप्रमाणे वडिलाचं त्यांच्या ते खोटं आहे असं सुद्धा कोर्टाचं निरीक्षण आहे. मग या खासदार आणि या 2 आमदारांसंदर्भात आणि इतरही देशामध्ये ज्या लोकांवरती केसेस आहे आमदार खासदारांवर, त्या प्रकरणात आणि राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे प्रेसिडेंट वापरण्यात आले आहेत का? जे लोक भाजपमध्ये असतील, जे भाजपला समर्थन करत असतील, ते गुजरातच्या निर्म्यामध्ये त्यांना धुतलं जातं असं पद्धतीचं भाजपकडूनच आता वक्तव्य येतात आहे. म्हणजे आम्ही हुकुमशाही प्रवृत्ती आमच्यासोबत जे असेल तो आमचा, आमची तारीफ करणारा असेल, आमची खोटी तारीफ करणारा असेल तो आमचा, आणि त्यांच्या या कृत्याच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही, असा एक नवीन व्यवस्था भाजपने या देशामध्ये निर्माण केली. त्यांना माहीतच नाही की आपण लोकशाहीमध्ये आहोत. त्यांना अजूनही वाटतं की आम्ही आमचंच देशामध्ये आम्ही ताम्रपट्टे घेऊन आलेलो, आम्ही कायम आहोत, अशी प्रवृत्ती बीजेपीने घेतलेली आहे. आणि म्हणून ही तानाशाही प्रवृत्ती जी आहे, या तानाशाही प्रवृत्तीचं हे दर्शन आहे. तुम्ही आतापर्यंत विरोध का केला नाही? अशा प्रकरणामध्ये सुधीर पारवे असतील किंवा या प्रकरणामध्ये आतापर्यंत महाविकास आघाडी असताना हे प्रकरण आमदारकी रद्द व्हावी या संदर्भात काही प्रयत्न का झाले? मुद्दा एक असा आहे की बीजेपी ज्या पद्धतीनं हुकुमशाहीच्या व्यवस्थेच्या विरोधात वागते, आपण पाहिलं जसं तुम्ही राणाचं नाव घेतलेलं आहे, कोर्टामध्ये कसं काय चाललेलं आहे ते प्रकरणाचा उल्लेख आपण केला. म्हणजे न्यायव्यवस्थेवरही सुद्धा अलीकडच्या काळात लोकांचा विश्वास नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असतं. आपण पाहिलं की केंद्रातलं सरकार आता न्यायाधीश नेमण्यामध्ये सुद्धा आपला त्या ठिकाणी अधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायव्यवस्थेचं आणि केंद्र सरकारचं कसं भांडण चालू आहे ते पण आपण पाहतो आहे. आणि म्हणून जी काही 4 स्तंभ होती जी आपली त्याच्यातली न्यायव्यवस्था आणि मीडिया, या 4 स्तंभाला कसं संपुष्टात आणायचं ही प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये विरोध किती केला, पण त्यांचा विरोध केला म्हणजे आम्ही राष्ट्रद्रोही, अशा पद्धतीची भूमिका आहे. पण आम्हाला जेवढा विरोध करता येतं तेवढा आम्ही करतोय. या सगळ्या कारवाईमुळे काँग्रेसचं किती नुकसान होणार आहे आणि भविष्यात काँग्रेसची रणनीती काय असेल? मात्र बघा, इंदिरा गांधींचंही त्या काळामध्ये याच पद्धतीचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस इंदिरा गांधीच्या, कारण की हा गांधी हा शब्दच इतका शक्तिशाली आहे, या नावाचं वलय जे देशामध्ये आहे, जेव्हा जेव्हा गांधीवर अत्याचार झाला तेव्हा तेव्हा गोडसे प्रवृत्तीला शिक्षा झाली. आणि म्हणून इंदिराजीची तो काळ आठवा, तोच काळ आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते आहे. देशातली जनता गांधीच्या सोबत आहे आणि त्या माध्यमातून ही लढाई आम्ही आता पुढे नेणार आहोत. आणि आपण पहा, सर्वे करा, आता लोकांमधली मानसिकता बघा की या हिटलरशाहीला, या तानाशाहीला या देशातून बीजेपीची जी आहे हिला मुक्त करायचं हा देश त्यांच्यापासून, अशा पद्धतीची प्रवृत्ती आज सामान्य लोकांमध्ये झालेली आहे. जे काही घोषणा करून हे लोक आलेत, जे आश्वासन देऊन जनतेमध्ये हे आले होते की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट भाव देऊ, त्याचं 3 पट करून टाकलं शेतकऱ्यांना. महाराष्ट्रामध्ये 11 शेतकऱ्यांनी फक्त एका कृषी मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये आत्महत्या या अधिवेशनाच्या काळात झाल्यात. आणि कृषी मंत्री काय म्हणतो की आत्महत्या तर ह्या स्वाभाविक आहे. अशा पद्धतीचं वेदनादायक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप भाजपची प्रवृत्ती करत असेल तर हिला धडा शिकवलं होता. तरुणांना त्याच पद्धतीनं, गरिबांना त्याच पद्धतीनं, रिझर्वेशन सगळे संपवून टाकलं. आज आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्या भरल्या जाणार आहेत, त्यामुळे रिझर्वेशन संपवून टाकणार आहे. आदिवासी, शेड्यूल कास्ट, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी या सगळ्यांचं रिझर्वेशन संपवण्याचं पाप हे लोक करतात. आणि म्हणून सगळी व्यवस्थाच उद्ध्वस्त करायला हे लोक निघालेत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान उद्ध्वस्त करायला हे लोक निघालेत. आणि यांना आता धडा शिकवल्याशिवाय लोक शांत बसणार नाही. भाऊ, आज जो उद्धव ठाकरेंची सभा आहे आणि त्यावर दादा भुसे म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आणले जाणार आहे सभेला, कारण शिवसेना सैनिकांचा विश्वास राहिलेला नाही. मला खोक्यावाल्यांच्याबद्दल काही फार काही बोलायचं नाही आहे, कारण की त्यांची प्रवृत्ती ती आहे. आता काय जे काही सोबत असेल त्या सोबतीचंच असर त्यांच्यावर पडेल. राहुल गांधीच्या प्रकरणामध्ये आता तिन्ही पक्ष, जे घटक पक्ष ते एकत्र येऊन लढा देणार आहे का या भाजपच्या? आपण काल विधानसभेत पाहिलं असेल, परवाच्या दिवशी पाहिलं असेल की जेव्हा मी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला, जेव्हा सदस्यत्व राहुल गांधींचं रद्द करण्यात आलं तर विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केला. आम्ही
महाविकास आघाडीचे सगळे सदस्यांनी वॉकआउट केला. त्याच्यामुळे वारंवार ते दर्शन आम्ही आपल्याला समोर आणू. पुढे राहुलजींच्या सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आता पुढे काँग्रेसचे खासदार किंवा आमदार काही सामूहिक राजीनामा वगैरे देण्याचा किंवा असा काही विचार आहे पुढे? अजून खूप सारे पावलं आपल्याला पुढे पाहायला की लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये, कारण की ही लोकशाही, अरे देशाला स्वातंत्र्यच काँग्रेसने मिळवून दिलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक व्यवस्था निर्माण करून या देशातली लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम काँग्रेसने केलं. ती लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम बीजेपी करत असेल तर निश्चितपणे जी काही लोकशाही पद्धतीनं आम्हाला जे मार्ग स्वीकारता येतील ते आम्ही स्वीकारणार. भाऊ हिंदी में एक से हाँ सत्याग्रह आंदोलन सत्याग्रह आंदोलन कांग्रेस का क्या कांग्रेस कर रही है. जिस तरह से देश में एक तानाशाही प्रवृत्ति पैदा हो चुकी है, जिनको इस देश की लोकशाही मान्य नहीं है, ऐसे व्यवस्था के विरोध में गांधी जी की विचारधारा के साथ आज पूरे देश में सत्याग्रह आंदोलन हमने शुरू किया है. अंग्रेज जैसे व्यवस्था को भी इस सत्याग्रह आंदोलन के माध्यम से ही परास्त किया गया था. हमारा देश गांधी जी के विचार और गौतम बुद्ध जी के विचारधारा का है और इसलिए सत्याग्रह ये सबसे बड़ी ताकत होती है. और उसी आधार पर जिस तरह से राहुल गांधी जी की लोकसभा की सदस्यता रद्द करने का पाप केंद्र के नरेंद्र मोदी के और बीजेपी की सरकार ने जो किया, उसके विरोध में ये सत्याग्रह आंदोलन हमने आज पूरे देश में शुरू किया है. और 20,000 करोड़ रुपया जो अदानी के पास कहां से आए, विदेशी व्यवस्था के आधार पर जब गुजरात के मुख्यमंत्री खुद मोदी जी थे तब से लेकर आज तक जो पैसा 20,000 करोड़ रुपया जो आया, उसके पूरे पेपर राहुल गांधी जी ने लोकसभा में वो दिखाने वाले थे. वास्तविकता जनता के सामने लोकसभा के माध्यम से लाने वाले थे. उस डर के आधार पर असली चेहरा नरेंद्र मोदी का जनता के सामने आएगा. उस डर के खातिर राहुल गांधी जी की लोकसभा की स्वतंत्रता रद्द की गई. जनता का पैसा लूटकर नीरव मोदी है, ललित मोदी है, मेहुल चोकसी है, जिसको इंटरपोल की कार्रवाई शुरू थी, उसका इंटरपोल की कार्रवाई से भी मुक्त मेहुल चोकसी को किया गया है. ऐसे कई मित्रों को देश को लूटकर, देश की जनता को लूटकर, LIC हो, बैंक हो, इनको लूटकर जो गए हैं, जिसमें आम पब्लिक का पैसा, मेहनत का पैसा, पसीने का पैसा उसमें था, वो भी लूट के जाने को मदद करने का काम जिस नरेंद्र मोदी की सरकार ने किया, उसके विरोध की ये लड़ाई है और हम ये लड़ाई जीतेंगे. राहुल गांधी ने कल ये भी कहा है कि मैं सावरकर नहीं हूँ, गांधी हूँ, मैं माफी नहीं मांगूंगा. सावरकर जी ने अंग्रेजों से माफी मांगी थी, उसका पूरा रिकॉर्ड हमने दिया है, तुम्हारे मीडिया के माध्यम से दिया है. उनके पास नहीं हो तो हम और बीजेपी को भेज देंगे. और उस समय में 60 रुपया महीना अंग्रेज सावरकर जी को देते थे, उन्हें माफी मांगी थी, इसलिए उनको 60 रुपया महीना मिलता था. उस समय के कौन से स्वातंत्र वीरों को अंग्रेज पेंशन देते थे, पैसा देते थे, मानधन देते थे? ऐसा एक तो भी स्वतंत्र वीर दिखाइए. सिर्फ अकेले सावरकर थे. और कल जो सवाल पूछा गया था उसमें राहुल गांधी जी को यही सवाल पूछा गया था कि आपने माफी मांगा रहता तो आपको ये कार्रवाई आपके ऊपर नहीं होती. राहुल गांधी ने सच ने कहा कि मैं सावरकर नहीं हूं, मैं गांधी हूं. गांधी कभी माफी नहीं मांगते, क्योंकि गलती किया ही नहीं तो माफी किस बात की मांगेंगे. और इसलिए स्वाभाविक है कि सावरकर ने माफी मांगी थी और गांधी कभी माफी नहीं मांगते, ये भूमिका उन्हें रखी. इसका इलेक्शन पे कुछ प्रभाव पड़ेगा? देखो, जो सही है वो जनता के सामने रखना चाहिए, क्योंकि लोकतंत्र में यही सबसे बड़ा एक व्यवस्था होती है कि जो सही बात है जनता को पता चले. और हम जनता के सामने सही बातें रखने का काम कर रहे हैं. और इसलिए अदानी का नाम लेने से बीजेपी को और नरेंद्र मोदी को क्यों तकलीफ होती है? 20,000 करोड़ में किसके किसका हिस्सा है? कि नरेंद्र मोदी के पैसे कि अदानी के पैसे हैं? इस तरह से ये जो कार्रवाई की जा रही है, इसका मतलब ये है कि कहीं न कहीं दाल में काला है, पूरी दाल ही काली है.
नाना जी क्या सब इसके बाद सभी अब राजीनामा देंगे, ऐसा कुछ? देखो, जो भी इस डेमोक्रेसी की व्यवस्था में कांग्रेस विचारधारा के आधार पर, गांधी जी की विचारधारा के ऊपर जो भी हमको और आगे आगे प्रोसेस जो करना है वो हम करेंगे। और जहां रिजाइन देने की बात है, हाईकमांड के आदेश आएंगे तो तुरंत हम सब लोग रिजाइन भी करते हैं। महाविकास आघाड़ी जो है वो साथ में आपके साथ है। आपने देखा होगा कि राहुल गांधी जी को जैसे ही उनकी सदस्यता रद्द की गई तो मैंने विधानसभा में प्रश्न उठाया था। उसी आधार पर हमने विधानसभा का बहिर्गमन किया। हमारे महाविकास आघाड़ी के पूरे सदस्य मेरे साथ बहिर्गमन के साथ बाहर आए। हमारी एक साथ ये लढाई आगे लेके जाएंगे। आशिष देशमुख म्हणतात राहुल गांधींनी माफी त्या आमचा काही संबंध नाही त्याचा। कायदा मंत्री असं म्हणतात देशाचे केंद्रीय कायदा मंत्री की सरकार आणि न्यायपालिका यांच्यामध्ये कुठलाही संघर्ष नाही आहे। मतभेद असू शकतात पण मतभेद म्हणजे काही संघर्ष नाही की किरेन रिजिजू केंद्रीय कायदा मंत्री। एक बघा की केंद्रातले मंत्री सपसेल खोटं बोलण्याचं पाप करतात आहेत। सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सातत्यानं जजेस नियुक्तीच्या याच्यामध्ये जे काही त्यांची लढाई समोर आली केंद्र सरकारची आणि त्यांची, आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अनेक जजेस मीडियाच्या समोर येऊन हमें बचाव, हमें सुरक्षा दो असं जेव्हा म्हणतात आहे, जगाच्या पाठीवर हे पहिल्यांदा असं घटना घडली। मोदींचं सरकार आलं तेव्हापासून न्यायव्यवस्था सुद्धा अडचणीत आलेली आहे। हे जजेसच्या माध्यमातून, चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे देशाच्या समोर आलेलं आहे। आणि म्हणून रिजिजू जे आहेत केंद्रातले मंत्री ते खोटं बोलतात आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होतं। प्रधानमंत्री जी ने कहा है कि गरीबों के बच्चे को डॉक्टर और इंजीनियर बनने नहीं देती कांग्रेस। देखो, खुद चाय बेचने वाले का बेटा देश का प्रधानमंत्री हुआ है। देश में इस डेमोक्रेसी को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया। देश को आजादी मिला देने का काम कांग्रेस ने किया। अब कांग्रेस को गाली देकर कितना दिन सत्ता पे रहोगे मोदी जी? हमारा सवाल आपको है, जो वादे आपने 2014 में देश की जनता को किए थे उस वादों को आप याद करें। उसको आप बोलते जुमला है। किसान का कर्जा माफ करने की बात नहीं किया था, मुट्ठी भर उद्योगपति का कर्जा माफ करने की बात किया था। इस तरह के जुमले रखकर कितने साल तुम राज करोगे? देश की जनता ये समझ गई। तुम्हारी इस बहुरूपिया जो स्टाइल है मोदी जी, ये देश की जनता को समझ चुकी है और अब ज्यादा दिन आपका खेल नहीं चलेगा। आपको जनता आपकी जगह दिखाएगी। हिंदी में कानून मंत्री कह रहे हैं कि न्याय व्यवस्था और सरकार में किसी प्रकार का मतभेद नहीं है। संघर्ष हो सकता है, संघर्ष नहीं है, मतभेद हो सकता है, पर संघर्ष किसी भी रूप में नहीं है। रिजिजू के इस बयान पर क्या कहेंगे? केंद्र के मंत्री और देश के प्रधानमंत्री झूठ बोलने में एक्सपर्ट है। आपको याद होगा कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया और कई जजेस खुद मीडिया के सामने आकर हमें बचाओ ऐसे बोलने की व्यवस्था इस देश में हुई। देश में नहीं, दुनिया में पहली बार ऐसी घटना हुई कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया को मीडिया के सामने आना पड़ा। जजेस को नियुक्ति का एक कानून है, लेकिन केंद्र सरकार चाहती है, नरेंद्र मोदी चाहते हैं कि जजेस हम नियुक्त करेंगे। इस तरह की जो मानसिकता की सरकार जब आई तो इनमें तो रोज संघर्ष चल रहा है, पूरा देश देख रहा है, पूरी दुनिया देख रही है। और यहां पर अगर रिजिजू जी कहते हैं कि हमारे में कोई संघर्ष नहीं है, तो झूठ बोलने की एक जो तकनीक नरेंद्र मोदी ने ये देश में राजनीति में लाई है, उसका ही परिणाम आप देख रहे हो। मतभेद आहे असं म्हणतात, त्यामुळे हे पण महत्वाचं आहे। मैंने कहा ना, बिल्कुल मतभेद है और वो पूरे न्याय व्यवस्था को कब्जा करना मोदी सरकार चाहती है और इसी का परिणाम है कि बार बार जजेस भी अपनी प्रतिक्रिया सामने रखते हैं। चलो, थैंक यू। विकासाचा ध्यास म्हणजे